guys, welcome or welcome back to my channel and welcome to another video. And today's video's topic is going to be my current skincare routine. So मी कालच गेलेली, माझं स्किन केअर संपलेलं. सो मी काल जाऊन रिस्टॉक करून आली माझं स्किन केअर. सो मी असा विचार केला की मी माझं करंट स्किन केअर रुटीन शेअर करते सगळ्यांसोबत. सो नंबर वन, व्हेरी फर्स्ट थिंग दॅट आय डू विच एव्हरीवन डज इज क्लेन्स. सो माझी स्किन टाईप खूप ड्राय आहे. सो मला मी खूप सो बोलतेय, बट नेव्हर माइंड, मी ट्राय करेन नॉट टू से सो मच. सो माझी सॉरी माझी स्किन खूप ड्राय आहे आणि मी कुठलाही लाईक जो क्लेन्झर्स मी आधी यूज करत होती ते त्याच्यामुळे माझी स्किन खूप लाईक अजून ड्राय होत होती. सो फेस वॉश केल्यानंतर माझी स्किन अशी एकदम टाईट होऊन जायची कारण त्या ड्रायनेसमुळे. सो मी माझा क्लेन्झर स्विच केला टू दिस रोड क्लेन्झर. या क्लेन्झरमध्ये पायनॅपल आहे. सो दिस इज व्हेरी सॉफ्ट अँड सटल ऑन माय स्किन आणि हे प्रॉपरली डर्ट पण रिमूव्ह करतं विथ ॲक्सेस ऑइल ऑन माय स्किन विदाउट मेकिंग माय स्किन ड्राय. सो खूप सॉफ्ट टेक्स्चर आहे या क्लेन्झरचा. सो आता मी माझा फेस ऑलरेडी ह्यानी क्लेन्स करून घेतलाय बिकॉज मला बाथरूममध्ये जावं लागलं असतं नाही तर क्लेन्स करायला. सो मी हे स्टेप क्लेन्झिंग स्टेप करताना मी दाखवत नाही, बट दिस इज द क्लेन्झर दॅट आय यूज आणि हा खूप अमेझिंग क्लेन्झर आहे if you have dry skin. Like it helped me a lot with this cleanser basically. And then the next step is ki me alternate days in a week मी ट्राय करते स्किनला एक्सफोलिएट करायला. सो फॉर एक्सफोलिएशन मी यूज करते ऑर्डिनरीचं ग्लायकॉलिक ॲसिड 7% एक्सफोलिएटिंग टोनर. सो हे ते ग्लायकॉलिक ॲसिड आहे. सो हे ग्लायकॉलिक ॲसिड बेसिकली हेल्प करतं टू रिमूव्ह डेड स्किन. आता आपण खूप लाईक असं बाहेर उन्हात वगैरे फिरतो तर आपल्या फेसवर खूप असं पोल्युशन, मग डस्ट आणि असं सन एक्सपोजरमुळे टॅनिंग, तर हे सगळं होऊन जातं. तर स्किन खूप अशी डल वाटायला लागते. म्हणून ऑल्टरनेट डेज इन अ वीक मी ट्राय करते टू एक्सफोलिएट. सो ह्यानी काय होतं की स्किन इव्हन टोन वाटते आणि स्किनवर जे डेड सेल्स असतात ते बेसिकली निघून जातात आणि स्किन इव्हन टोन वाटते, थोडी ब्राईटर वाटते. सो हे माझी नेक्स्ट स्टेप आहे. सो लेट्स क्विकली अप्लाय दिस. सो मी हे टोनर अशा कॉटन पॅडवर थोडंसं घेते आणि खूप असं जेंटली फेस वाईप करून घेते मी या टोनरनी. जस्ट लुक ॲट दिस. हे लिटरली किती ब्राऊन झालंय आणि आपण जेव्हा फेस वॉश करतो तेव्हा आपल्याला वाटतं की हा आपला फेस क्लीन झालाय, बट ॲक्च्युली खूप असं पोर्सच्या आतमध्ये स्टक असते डर्ट जेव्हा आपण बाहेर फिरतो त्याच्यामुळे. सो एक्सफोलिएट करणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि लिटरली लुक ॲट दिस. दिस वॉज द गंक ऑन माय फेस. सो एक्सफोलिएट करणं खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. Then the next step is this Rhodes Glazing Milk. So this is a milk toner and sorry, आणि बेसिकली हे असं एक एसेन्स टोनर टाइप्स आहे जे हेल्प करतं तुमच्या स्किनला प्रेप करायला फॉर द नेक्स्ट स्टेप्स इन युअर स्किन केअर रुटीन अँड देन द मेकअप दॅट यू पुट ऑन. कारण तुमची स्किन एक्सफोलिएशन नंतर थोडी हलकीशी ड्राय होऊन जाते. सो यू हॅव टू use a milk, not necessarily a milk toner, but a toner that will make your skin very soft and will hydrate and moisturize your skin a lot, because moisturization खूप important असतं to prep your skin for the other steps. And then people who do makeup all the time, like in their everyday routine, so hydration खूप important आहे. So this basically helps to do that आणि हे तुमच्या स्किनला प्रॉपरली प्रेप करतं आणि इन्स्टंट असं डुई ग्लो दिसतो फेसवर. सो लेट्स क्विकली अप्लाय दिस नाव. मी अनबॉक्स पण नाही केलं. मी विचार केला मी तुमच्या समोरच सगळं अनबॉक्स करेन आणि वापरेन. ह्याची पॅकेजिंग, लाईक रोड्स पॅकेजिंग इज अमेझिंग. लाईक लिटरली इतकी क्यूट पॅकेजिंग आहे ह्यांची. आणि मी मोठंवालं घेतलं कारण आधी मी छोटेवाले आणायचे आणि ते लवकर संपून जायचं. सो मी या टायमाला मोठंवालं
बॉटल घेतली. दिस इज 124 ml. उप्स, चष्मा विसरली. सो तुम्ही बघू शकता, हे लिटरली असं मिल्की टेक्स्चर आहे, ह्याला एकदम मिल्की दिसतं. इन्स्टंट ग्लो बघा फेसवर, just with this, like just with the usage of this milk toner, एकदमच इन्स्टंट फेसवर ग्लो येतो. लाईक लिटरली ग्लो बघा किती अमेझिंग आहे. नेक्स्ट आहे आय क्रीम. सो हे आहे ऑर्डिनरीचं कॅफीन सोल्युशन 5% EGCG आय सिरम बेसिकली. सो हे मी लाईक राईट नाव मोर दॅन 5 yearsपासून यूज करते आहे. अँड आय हॅव सीन अमेझिंग रिझल्ट्स. माझ्या लाईक आय डोंट हॅव बिफोर आफ्टर पिक्चर्स, बट माझे खूप डार्क सर्कल्स होते आणि आता तुम्ही बघताय हे लिटरली खूप कमी झाले आहेत. अँड इट्स ऑल थँक्स टू दिस सिरम. आणि हे सिरम बेसिकली इट रिड्युसेस द अपिअरन्स ऑफ डार्क सर्कल. आणि कोणाकोणाला सकाळी उठल्यावर असं पफीनेस असतं ना डोळ्यांखाली, तर ते रिड्यूस करायला हे खूप हेल्प करतं, कारण ह्याच्यात कॅफीन आहे. सो आता आपण पटापट हे अप्लाय करून घेऊया. आणि ह्याची अशी बॉटल आहे विथ ॲप्लिकेटर लाईक दिस. सो खूप इझी यूज आहे आणि ह्याचा असा टेक्स्चर आहे. देन आता आय क्रीम लावून झालेलं आहे. सो नेक्स्ट स्टेप इज अ सिरम. सो सिन्स आय मेन्शन की माझी स्किन खूप ड्राय आहे, सो मी हे खूप एक्स्ट्रा मॉइश्चरायझिंग सिरम यूज करते. सो हे लनेशचं वॉटर बँक सिरम आहे आणि हे सिरम हेल्प करतं टू रिटेक्स्चराइज युअर स्किन आणि एक खूप सटल ग्लो लगेच येतो स्किनवर. आणि हे न्यू लॉन्च आहे फ्रॉम लनेश. आणि ह्याची ही अशी बॉटल आहे लनेशची आणि ह्याचं ॲप्लिकेशन थोडं वेगळं आहे. सो इट्स लाईक दिस आणि हे इथून आपल्याला प्रेस करायचं, देन द सिरम कम्स आउट फ्रॉम युअर. सो मी हे अनबॉक्स पण नाही केलं, सो मी क्विकली हे अनबॉक्स करते आधी. इट्स नॉट अनबॉक्स, ह्याचा लेबल काढते. ओके, सो ही बॉटल आहे आणि लेट्स, सो इथे प्रेस केलं की हे बघा लिटरली इट्स ड्रॉपिंग. आणि एकदम असा ट्रान्सपेरंट टेक्स्चर आहे, खूप सॉफ्ट आणि असं एकदम कूलिंग फील होत आहे मला लगेच लाईक असं लावल्यावर. आणि मला पॅकेजिंग आणि बॉटल खूप आवडली, कारण कधी कधी असं होतं ना की चुकून खूप सिरम पडतं. सो ते जे हे जे बटन आहे त्याच्या मागे, नॉट अ बटन बट इट्स लाईक अ प्रेस डाऊन थिंग. सो ते रबरचं आहे आणि वेन यू प्रेसिंग इट, एकदम टायनी अमाऊंट ऑफ सिरम ते रिलीज करत आहे फ्रॉम द ओपनिंग. सो मला पॅकेजिंग खूप आवडली. सो प्रोडक्टचं वेस्टेज होत नाही, दॅट इज मेजरली द इम्पॉर्टंट थिंग. तुम्ही बघताय हा इन्स्टंट ग्लो, लिटरली माझी स्किन ग्लो होतीये आणि खूप छान सिरम आहे हे फॉर एक्स्ट्रा हायड्रेशन अँड मॉइश्चरायझेशन. अँड आता लास्ट आणि फायनल स्टेप आहे अजून हायड्रेशन. सो दिस इज द लनेज वॉटर बँक ब्ल्यू हायलरॉनिक इंटेन्सिव्ह मॉइश्चरायझर. हा माझा फेवरेट मॉइश्चरायझर आहे, कारण ॲज आय सेड अगेन माझी स्किन खूप ड्राय आहे. आणि हा मॉइश्चरायझर लिटरली मी इतुसा यूज करते आणि माझी स्किन असं वाटतं की मी लिटरली फेशियल करून आली आहे, इतका ग्लो येतो माझ्या स्किनवर लगेच. सो लेट्स अप्लाय दिस क्विकली. सो या मॉइश्चरायझरची अशी क्यूट अशी ॲम्प्यूल टाईप बॉटल आहे, एकदम क्यूट आहे. आणि त्या लोकांनी हे असं ॲप्लिकेटर पण दिलं आहे, सो यू डोंट
पुट युअर फिंगर्स इन टू दिस. हे आता क्विकली मी पॅकेजिंग ओपन करून घेते. आणि हे मॉइश्चरायझर, वेन यू अप्लाय दिस मॉइश्चरायझर, हे बेसिकली हायड्रेशन लॉक करतं आणि तुमची स्किन एकदम असं सॉफ्ट आणि डुई वाटते. लाईक जस्ट लुक हाऊ द मॉइश्चरायझर इज फ्रॉम इनसाइड. दिस इज सो कूल. एकदम असं ग्लॉसी आहे आणि हे बिलकुल पण ग्रीसी नाही आहे. सो थोडंसं लिटरली मी इतूसच घेतलंय आणि हे तुम्ही आता लगेच बघाल की किती इन्स्टंट ग्लो येतो. जस्ट लुक ॲट द ग्लो. इतका छान ग्लो आलाय आणि मी लिटरली फक्त इतूसच वापरलेलं. सो खूप खूप अमेझिंग प्रोडक्ट आहे हे मॉइश्चरायझर. इफ यू गाईज वॉन्ट ट्राय इट आउट. आणि ग्लो बघा. बिफोर लाईक तुम्ही लिटरली बघितलं व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी किती ड्राय होता फेस, अँड देन आता कसा छान एकदम डुई ग्लास स्किन टाईप लुक आलाय फेसवर. सो येस, दॅट वॉज इट फॉर टुडेज व्हिडिओ. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज गिव्ह इट अ लाईक अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. मी एक न्यू क्रिएटर आहे, सो मी खूप एक्सायटेड आहे टू शेअर दिस जर्नी विथ यू गाईज. अँड आता माझे आय थिंक 58 सबस्क्रायबर्स झालेत. सो आय एम सो हॅपी. मला तेवढं पण मला खूप मोठी अचीवमेंट वाटते. So thank you all for your support and love. Please like my video and subscribe to my channel. Follow me on my Instagram. I'll mention it over here somewhere. So yeah, that's it for today's video. And please comment down below if you guys like this video. What were your thoughts? If you guys have used any of these products, and you guys could let me know any of your suggestions for dry skin, and I would definitely try it out. Or if you guys wanna ask. If you guys want to suggest me any products that you guys want me to review, I could do that as well. So thank you so much. And stay safe, stay healthy, stay positive. Bye.